आपण आलोय शिवप्रताप 1659 नाटक पाहण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे। कलाकार आहेत 45 महिला, हे लोक कलाकार साकारणार आहेत। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। आम्हीही तुम्हाला एक वचन देतो। आम्ही आमच्या पुत्र पौत्रादी वंश परंपरेने बादशहाला मुकाट्याने परत कर। कोंडाणा, पुरंदर, चाकण, लोहगड हे किल्ले नेतृत्वाखाली मी बाळंभट म्हणून त्यांचे सोपस्कार पूर्ण केलेले आहेत। आणि शिवाजी महाराज पूर्ण महाराष्ट्राचं काय आज पुऱ्या जगताचंच दैवत झालं असं आहे की हा इतिहास जास्तीत जास्त करून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण आताच्या इतिहासामध्ये जवळपास बघा आणि आपली जे पण मराठी संस्कृती जे पण इतिहास आहे तो लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे दादाचा ब्लॉग शेअर करा, अनेक मराठी लोकांपर्यंत पोहोचवा। जे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो आलोय शिवप्रताप 1659 नाटक पाहण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे। तर आपल्याला जायचं तिकडे आणि कलाकार आहेत 45 महिला, हे लोक कलाकार साकारणार आहेत। अक्षरशः मावळ्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज ते अफजल खान सगळे रोल आहे ना फक्त महिलाच करणार आहेत, पण ते तुम्हाला रिअली वाटणार आहेत। ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, खरंच खूप मजा येणार आहे। दिग्दर्शक आहेत प्रवीणजी राणे, यांनी हा साकारलेला नाटक आहे। तर खरंच आता नाटक पाहूया। माहोल पण भरपूर असणार आहे, गर्दी पण असणार आहे, कारण की नुकतीच काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली। तर आपण जाणार आहोत आज शिवप्रताप 1659 नाटक पाहण्यासाठी। तर चला पटकन जाऊया। 11 वाजता बरोबर नाटक सुरुवात होणार आहे। तर 2 तासाचा नाटक आहे, तर पाहूया कसं काय माहोल असणार आहे, हे तुम्ही सगळं नाटकमध्ये पहा। तर चला व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। चला आता वरती एंट्री करतोय। बघा संपूर्ण नाटकाचा सेट आहे, ते आपले सगळे रेडी झालेले आहेत, मुघल वगैरे। आणि इथं बघा बॅनर स्क्रीन लिहिलेले आहे। या ना खाडगे साहेब, मॅडम वंजा मॅडम या। गणपती बाप्पा सगळं छान होऊ दे रे महाराजा, जय महाराजा। त्या कलाकारांना यश मिळू दे रे महाराजा, जय महाराजा। आणि शांता संसारित वरवराट होऊ दे रे महाराजा, जय महाराजा। प्रवीण सर चला गणपती बाप्पा मोरया। उद्घाटन झालेले आहे आणि आता थोड्या वेळात नाटकाला पण सुरुवात होईल। शिवप्रताप 1659। चला मध्ये जाऊया। श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह। तो चला मित्रांनो, आता आपल्याला भेटलेला आहे मिथिल आपल्यासोबत आहे आज, आणि आता आतमध्ये होतो आम्ही थिएटर म्हणजे नाट्यगृहात आतमध्ये स्टेजवर। आता उद्घाटन झालेलं आहे आणि आता कलाकार
आतमध्ये सेटअप करतात, रेडी होतात ते आणि थोड्या वेळात नाटकाला पण सुरुवात होईल. नाटक तर खूप छान आहे, आता तुम्ही बघाच आणि थोड्या वेळात सुरुवात होईल. सो चला बघूया. हॅलो. महाराज यांच्या जयंतीनिमित्त शारदाश्रम विद्या मंदिर यांच्या वतीने हा आगळा वेगळा उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि 2च मिनिटांमध्ये हे नाटक सादर होणार आहे. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं मारलं याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हो, गोष्ट. तुळशी लावता आईचे रोप, तुळशी लावता आईचे रोप, पळून जाती सगळे दोष, पळून जाती सगळे दोष. तुळस वंदावी पिलाजी मोहिता और आप है बड़ा सैयद. आपके निजी नामजद आमीन आमीन आमीन. जय सो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आश्रय न देता ठार मारून दौलतीचे कल्याण साधावे. आम्हीही तुम्हाला एक वचन देतो. आम्ही आमच्या पुत्र पौत्रादी वंश परंपरेने तुमच्या वंश परंपरेचा कार्यभाग सांभाळू. मोहीम फत्ते झाल्यावर तुमचे सर्वस्व ऊर्जित करू. ही घेतली बेलरोटीची शपथ. विष्णूजी भास्कर हमने ही बोले हमसे. बादशहाला मुकाट्याने परत कर. कोंडाणा, पुरंदर, चाकण, लोहगड हे किल्ले तसेच भीमा आणि नीरा नदीमधला दोवा बादशहाला मुकाट्याने परत कर. इस्लामचा अपमान करून मुसलमानांना कामावर घुसवण्याची निकबत स्वतः बंद कर. माफी असो हुजूर, माफी असावी, पर हम हकीकत ही बयां कर रहे हैं. शिवाजी विनाकारण कोणाच्याही देव धर्माच्या आड येतो. तो न्यायाने वागतो, म्हणून इथली रयत त्यास फार मानते. शिवाय त्याचे हेरबार मोठे प्रबळ, त्या जावळीचा चप्पा त्यास ठाऊक. A few moments later. शिवजयंतीनिमित्त शिवजन्म उत्सवानिमित्त प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना पाहता यावा म्हणून आम्ही या नाटकाचं प्रयोजन केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. रसाळ सरांना.
या नाटकाचे निर्माते दिग्दर्शक आहेत. जोरदार टाळ्या. आज त्यांच्यामुळे 850 पालकांना विद्यार्थ्यांना हे नाटक पाहता येत आहे. अरुण शिंदे या लवकर. चला मित्रांनो, आता मध्यंतर झालं होतं. आता 10 मिनटं झालेली आहेत. आता पुन्हा एकदा मध्यंतर नंतर दुसरा भाग सुरू होत आहे. तर जय शिवराय. जय शिवराय. आता अफजल खानासमोर आपले पहिले शब्दजाल खेळण्यास गेले. स्थळ अफजल खान दरबार वाई. कब आए आपके शिवाजी राजा मुलाकात के साहेब, आपले पत्र वाचून राजांना आपल्याबद्दल आदरच निर्माण झालाय बघा. पण मान क्या गोपीनाथ मान. नाही म्हणजे पुस्तकाची माफी. पण आपणास खबर कळली नाही का? खबर? कोणत्या खबरीविषयी बोलत आहात म्हणता? खानाच्या मुंडात हात तोडा तोडा, त्याची नसल कायमची. आई हुंजाई हाय आपल्या पाठीशी. जय हुंजाई, जय बाडाई, जय शिरकाई, जय भवानी, जय भवानी. राहू द्या तुमच्या संगतीला. वा काका, अगदी तलेवार मर्दानगडी शोधून काढलात आपण. ही सर्व मंडळी आमच्या सोबत असतील, पण यांच्या सगळे आमच्या सोबत असतील ते एक संशयित तराई इब्राहिम सिद्धी बरोबर. मनगटी संशयित पटाई सूरजी काटके. लाल तांबड्या मातीतील पहलवान विसाजी मुरुंब. मर्दान ढालाई संभाजीराव करवत. आणि सगुणाबाई साहेबांचे बंधुराज कृष्णाची पंखी गायकवाड. अरे वा. आता ही सारी धारण मर्दान खानाच्या भेटीवेळी आमच्या सोबत असतील. भले शाबास. खानाच्या त्या कावेगाजात हे ताजगरवास तोड देतील. दहशत खाऊन कबरे घालून गप्प बसले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला हा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, परंतु आपला हा लढा हिंदू धर्माच्या पुनरुद्धारासाठी जरूर आहे. आणि यासाठी इथला हर एक जण मायभूमीच्या संरक्षणात समर्थ आहे. आता या मोहिमेत आम्ही जी योजना आखली आहे ती आपण सर्वांनी नीट समजून घ्यावी. या योजनेनुसारच प्रत्यक्ष खानाचे सर्व स्वराज्याच्या या उंबरठ्यावर म्हणजेच प्रतापगडावर राहील अशी योजना अखेर ठरलीच. सांभाळून तू अफजल खान धोकेबाज आहे. तुमच्या दादा महाराजांना विसरू नका. त्यांचे उसने फेडूनच या. शिवबा विजयी होऊनच परत या. हो आऊसाहेब.
शिवाजीराव, आपण वकील आहात, वकिलावर वार करणार नाही, जीवे सोडले आपणास. जाऊया आपण. राजी करा. खबर कृष्णाची पीछा करो. जाऊया आपण. चालत रहा. अब्दुल खानाला फाडला. कान्होजी आणि नेतोजी लावले. त्याच्या पावसाची फार हात केली. हर मनाला फटके झाली. आता हे त्या अब्दुल खानाचं मुलगा राजांनी आपल्या नजरेत पाठवला आहे. अफजल खान नराधम म्हणतात तो हाच का रे? अर्मांड नीच माणसा त्या या वेळीला नाचवायला आलेलास आणि जगदंबेला आणि माझ्या विठुराला तोशीस केली. माझ्या शंभू बाळाला मारलंस. काय वाटलं तुला? हैवानियत करून सुटची येतो हरामखोर. अरे ती मराठा तुम्ही त्या मातीच्या कुशीत निष्ठावंत वाघ निपजतात वाघ. आणि त्याला ठाऊक आहे स्वदेश स्वजन आणि स्वधर्माच्या विरोधात ते जे धर्मांध उक्ती असेल फाडणार. न्याय केलास ग तुझ्याच करी. माझ्या शिवबाच्या हातून हा नराधम फाडलास. माझ्या शिवबाचा आणि त्याच्या निष्ठावंताचा जय करविलास. कृपा तुझी त्याच दिवाबती करावी. हो याच्या धडास धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे अगबीने पुरून त्यासही दिवाबती चालवावी. याचा अवमान होता का? आपल्या संस्कृतीला ते शोधणार. या
माणसाला माणूस सोडून तुम्ही आलाय तर राज्याचे मंदिर उभारले. कुळधर्माच्या पलीकडेही जाऊन इथल्या हरेकासाठी मंदिराचे दरवाजे आपण खुले केले. दुर्जनांवर मात करून हिंदू पथपातशाही स्थापली आणि या अभयप्रत हिंदू पथपातशाहीचा दरारा त्या दुर्जनांच्या ठाई असाच कायम राहावा यासाठी हा राजदंड तुम्हाला हाती घ्यावा लागेल. प्रजापती पालनाची शपथ आपण शिवाजी शहाजी भोसले या जगदीश्वराच्या प्रासादात जात पात धर्मभेदांच्या पलीकडील अंतरात्म्यातील परात्पर परब्रह्माला साक्षी मानून वचन देत होते. कर्म धर्म विचारांनी मलिन असणाऱ्या अमंगलाचा नायनाट करण्याकरिता मी सदैव तत्पर आणि सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या पैलतीरापर्यंत पसरलेल्या या माझ्या परमपवित्र भूमीत सार्वभौमत्वाची पताका नूतन उत्तुंग राखण्याकरिता कटिबद्ध राहील. हा राजदंड म्हणजे निष्पक्ष कर्म धर्माचे आणि योग्य न्याय नीतीचे प्रतीक. याचे पालन आणि चालन स्वत्वाला विसरून करणे हेच माझे प्रथम कर्तव्य होय. देश हा माझा धर्म, देश हाच माझा देश आणि देशकार्य हेच माझे जीवित कार्य होय. ज्या ज्ञात अज्ञात नरश्रेष्ठांनी आपल्या रक्ताचे अभिष्ट सिंचन करून ही भूमी जपली, ज्या माता भगिनींनी प्रसंगी आपल्या सौभाग्याचे औक्षण करून ही भूमी पतित पावन केली, त्या भूमीचे मंगल कार्य हेच माझे आणि माझ्या पुत्र पौत्रादी वंश परंपरेचे विहित कार्य होते आणि यांच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आम्ही सदोदित करू. हे राज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा. त्यांच्याच कृपेने आणि आमच्या बहुत जणांच्या महत्प्रयासाने या देशी जे नूतन रयत राज्य स्थापन झाले त्या रयत राज्याचा छत्रपती म्हणून त्यांच्याच अनुपमंतीने आणि त्यांच्याच सेवेकरिता मी शिवाजी शहाजी भोसले या सर्वोच्च पदी सप्तसरितांनी अभिषिक्त होऊन रायगडी विराजमान होतो.
हॅलो, एक 2 मिनिट. राजा सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. काय बोलाल तुम्ही? खूप छान कॅरेक्टर गेलेले आहे, म्हणजे खूप छान कलाकारी गेलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला या कलाकारीमध्ये? कसं वाटतंय? थँक्यू. आधी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धन्यवाद तुमची दाद मिळाल्याबद्दल. पहिली गोष्ट म्हणजे आता मी ज्या वेशात आहे ते मी बाळंभट केलेला आहे. ओके. शिवाजी राजांना जे राज्याभिषेकाच्या वेळेला जे त्यांचे काही सोपस्कार पूर्ण झाले त्याच्याच आपले गागा भट्टांच्या नेतृत्वाखाली मी बाळंभट म्हणून त्यांचे सोपस्कार पूर्ण केलेले आहेत. आणि शिवाजी महाराज पूर्ण महाराष्ट्राचं काय आज पुऱ्या जगताचंच दैवत झालंय आता ते. त्यांच्यासाठी आता हा सगळं म्हणजे करायला मिळणं फार मोठी गोष्ट आहे. आणि ते आमच्या म्हणजे आता या जन्मात करायला मिळतं या विषयात तर मला खूपच छान वाटत होतं. आणि राहिली गोष्ट पहिला जो मी कृष्णाजी भास्कर केला ते तर मी अफजल खानाचा हेजी म्हणून केलं. थोडंसं दुःख होतं की राजांच्या विरोधात करायचं, पण ते कलाकार म्हणून मला ते करायचं होतं आणि ते मी केलं. मी माझा 100% दिला. आता बघूया तुम्हा लोकांना कितपत आवडतं आणि काय. खरंच खूप हाऊसफुल झालेला थिएटर, म्हणजे ऍक्च्युली तो नाट्यगृह तर खरंच हाऊसफुल झालेला. तुमची कला तर खरंच अप्रतिम. थँक्यू. नक्कीच हा म्हणजे नाटक आहे ना हाऊसफुल झालं पुढे पण. धन्यवाद. असं वाटत होतं की आम्ही खरा विषय बघतोय. तुम्ही जे नाट्य तुम्ही जे केलं जे अफजल खानासोबत, ते असं वाटत होतं की आम्ही समोरासमोर बघतोय. एकदम म्हणजे असं रिअली वाटत होतं, समोर बघत होतो. एवढे तुमचे जे डोळ्याचे एक्सप्रेशन होते, तुमचे जे रिंग एक्सप्रेशन होते ते आम्ही बघितले. एकदम सुंदर वाटलं आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. खरंच धन्यवाद. शिवाजी राजांचा राज्याभिषेक करायला मिळतो हे सगळ्यात मोठं भाग्य आहे आमचं. अजून काही बोलू शकत नाही मी. बस धन्यवाद. धन्यवाद. आपण आलो होतो शिवप्रताप 1659 शिवप्रताप आपण नाटक बघायला आलो श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये. आणि आपले दिग्दर्शक आहेत श्री प्रवीणजी राणे साहेब, त्यांच्याशी आपण बोलू. नाटक तर खरंच अप्रतिम होतं. तुम्ही नक्की या नाटक बघायला
पण दिग्दर्शक त्यांच्याशी बोलून घेऊया की त्यांना कसं म्हणजे काय खरंच भाव आम्हाला रिअली वाटले नाटक, खरंच खूप मजा आली नाटक. नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ह्या नाटकामध्ये जवळपास 45 भूमिका करणाऱ्या आपल्या महिला आहेत आणि त्या शिवाजी महाराजांपासून अफजल खान, मावळे हे प्रत्येकजण पुरुषी रूपामध्ये येतात आणि एकदम उत्तम प्रतिने जे ज्यावेळी घडले असेल इतिहास तो इतिहास इथे रचवण्याचा प्रयत्न करतात. आमचा फक्त एवढाच एक अट्टास आहे की हा इतिहास जास्तीत जास्त करून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पोचला पाहिजे, कारण आताच्या इतिहासामध्ये जवळपास चौथीमध्येच बघायला गेला तर इतिहास वाचायला मिळतो आणि तो पण एखादाच धडा. तर आम्ही विचार करतो की हा जेवढा जास्तीत जास्त पर्यंत पसरवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. नक्कीच नक्की. आणि हे खरंच नाटक तर अप्रतिम होतं, परंतु आता कलाकार लोकांसोबत आम्हाला बाईट पण घ्यायची होती. आता इकडं सेकंड शो आहे त्यामुळे जास्त काय घ्यायला भेटलं नाही, पण खरंच तुम्ही नाटक आहे ना इथं बघायला नक्की या. शिवप्रताप 1659 अक्षरशः अंगावर काटा येतो बघून खरं. आणि पब्लिक तर तुम्ही बघितला हाऊसफुल होता पूर्ण. खरंच धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नाटक तर खरंच खूप छान होतं, कारण की मला अक्षरशः म्हणजे शिवकालीन चित्रपट असतात किंवा नाटक असतात मला खरंच बघायला खूप आवडतं. आता नुकताच मी छावा चित्रपट पाहिला, त्याच्या आधी पण छत्रपती संभाजी महाराजांचा एक मूवी आला होता तो पण पावला. खरंच मला पाहिला तरच मला खूप आवडतं असा एक मूवी बघायला आणि अंगावर शहारे येतात असं पाहताना. आणि आज अक्षरशः नाटक पाहिलं, 45 महिलांनी मिळून हे कलाकारी साकारली होती. संभाजी महाराज बनलेले ती पण एक महिलाच होती. त्यानंतर कोण अफजल खान बनलेलं, कोण छत्रपती शिवाजी महाराज बनलेले. खरंच खूप छान कलाकारी होती, अक्षरशः काटे आले अंगावर. खरंच मला खूप आवडलं. आणि हे तर नाटक तुम्ही पाहिलंच पाहिजे. नाटक पाहण्यासाठी तुम्ही दिग्दर्शक प्रवीण राणे साहेबांना नक्की मेसेज करा, कॉल करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईल. तर बस एवढंच बोलल. बाकी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आज आपल्यासोबत मिथिल पण होता. मिथिलला घेऊन आलेलो शिवप्रताप नाटक पाहण्यासाठी. तर मिथिलला विचारा, मिथिल शिवप्रताप नाटक तुला कसं वाटलं? तर नमस्कार, माझं नाव मिथिल दीपक भालेराव. मी पण एक ब्लॉगर आहे. माझा ब्लॉगिंगचं नेम चॅनल आहे मिथिल नगरीचा राजा म्हणून. आणि खास दादाने मला इकडे आणलेलं की एक नाटक बघायला. आपलं आत्ताच शिवजयंती झालेली आहे, तर त्या निमित्ताने यांनी नाटक ठेवलं होतं. तर अतिशय सुंदर नाटक होतं. अतिशय बघताना हर एक सेकंदाला त्यांचे जे प्रसंग ते घडत होते त्या प्रसंगाला अंगावर काटे होते. बघा आत्ता पण इथे काटे आलेले तुम्हाला दिसत असतील. अतिशय सुंदर. आणि 45 महिलांनी मिळून ते नाटक केलं होतं. जे पण पुरुष होते पूर्ण नाटकामध्ये ते पूर्ण महिलांनी केले होते. शिवाजी महाराज बोला, परत शाहिस्ता खान बोला, परत त्यांचे पण जेवढे मावळे होते आपले मिळून सगळ्यांनी असं रिअल वाटत होतं. आई शपथ तुम्हाला काय सांगू. आणि दादाच्या ब्लॉग मार्फत तुम्ही पण हा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही तर रिअल बघून आम्ही तर म्हणजे बोलतात ना मजाच घेतली दादाने मी. पण तुम्ही पण हा बघा आणि आपली जे पण मराठी संस्कृती जे पण इतिहास आहे तो लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे दादाचा ब्लॉग शेअर करा, अनेक मराठी लोकांपर्यंत पोहोचवा. जे आजकालचे जे पण यूथ आहे त्यांना हे कळून दे की या नाटकामार्फत की आपला इतिहास काय होता म्हणून. सो मला बरं वाटलं. आणि थँक्यू सो मच दादा, तुने मला रात्री मेसेज केला त्याच्यामुळे मला कळलं की इथं नाटक आहे म्हणून. सो खरंच थँक्यू दादाचं. आणि तुम्ही व्लॉग बघा आणि एन्जॉय करा. मी एवढंच बोलेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, हा जो नाटक होता ना खरंच अप्रतिम नाटक होता. आत्ताच नाटकाचा शो संपलेला, म्हणजे नाटक संपलेलं आहे, आत्ताच नाटक संपलेलं आहे. सो आपण दिग्दर्शक प्रवीणजी राणे यांचं खरंच मनापासून आभार करतो. इतकं छान नाटक बनवलं आणि कलाकारांचं पण खरंच खूप मनापासून धन्यवाद की इतकं छान नाटक बनवलं आहे. आणि माहोल तर खरंच अंगावर काटा आला, खरंच मजा आली. शिवप्रताप 1659 अक्षरशः बोलायला म्हणजे शब्दच नाही की इतकं भारी नाटक होतं. तुम्ही इथे येऊन नक्की बघा. बाकी काय बोलत नाही, फक्त बघितल्यावरच तुम्हाला कळेल, कारण की मी थोडे क्लिप मी व्हिडिओमध्ये टाकलेत ते तुम्ही पाहिलेच असेल की कलाकारी म्हणजे अक्षरशः अप्रतिम. आणि हे ना 45 महिला यांनी नाटक साकारलेले आहेत. याच्यामध्ये कोणी पुरुष नव्हता. 45 महिलांनी ही कलाकृती साकारली. कोणी मावळा बनलेला, कोणी छत्रपती शिवाजी महाराज बनलेले, कोणी अफजल खान बनलेला, तर कोणी मुघल बनलेले. म्हणजे असे प्रत्येकाने एक वेगवेगळी कला केलेली आणि खरंच अप्रतिम. या सल्यूट देतो मी खरंच या कलेला. खरंच बस एवढंच बोलतो आणि आपला व्हिडिओ इथं संपवतो. नक्की बघा.
जय शिवराय, जय शंभूराजे.